तर या आंतरराष्ट्रीय बातमीनंतर आता महाराष्ट्रात येऊया। पुढची बातमी मुंबई महापालिकेसंदर्भात। मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी भाजपनं दोन्ही शिवसेनांना धक्का दिलाय। मुंबईतील शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांनी आज आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आकांक्षा शेट्टे तर नुकत्याच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले ईश्वर तायडे भाजपवासी झाले। दरम्यान पक्षप्रवेशानंतर आशिष शेलारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय। ठाकरेंच्या पक्षाला पार करत आम्ही भाजप 1 नंबरचा पक्ष झालोय असं आशिष शेलार म्हणाले। तर मुंबई महापालिकेमध्ये आधी भाजपचे 84 नगरसेवक होते, आता भाजपच्या नगरसेवकांचा आकडा 100 वर गेलाय असा दावाही शेलारांनी केला। मूर्त स्वरूपात आकड्यात जर सांगायचं झालं तर आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उभाटा यांच्या मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर 1 चा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालोय असा आमचा दावा आहे। उभाटा शिवसेनेची मुंबईतली हालत ही धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे। आज पहिला अंक आम्ही त्यातला टाकलाय। जरा नाट्यक्षेत्र आणि सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे 3 अंकी नाटकातला पहिला अंक आज तायडेजी आणि आकांक्षाताईंच्या रूपानं आपण पाहिलाय। जे तुमच्या मनात आहे, समोरच्यांच्या मनात धडकी भरलेला आहे, तो दुसरा अंक काही दिवसात बघूच। आणि तिसरा अंक समारोप। तर 2017 मध्ये बीएमसीची निवडणूक झाली होती, त्यावेळी कुणाकडे किती नगरसेवक होते पाहूया। शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपचे 82 नगरसेवक आणि काँग्रेसचे 31 नगरसेवक निवडून आले होते। राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक होते, तर मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले। त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। सध्या कुणाकडे किती माजी नगरसेवक आहेत पाहूया। शिवसेना ठाकरे गटाकडे आता 53 नगरसेवक माजी नगरसेवक उरलेत। शिंदे गटाकडे 44, तर भाजपनं 100चा आकडा गाठलेला आहे। स्वतःचे आणि ठाकरेंकडून आलेले नगरसेवकांचा एकत्रित आकडा करता।